नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अनिल सदाशिव झडके, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, प्रताप महाविद्यालय स्वायत्त अमळनेर. अ, चौथ्या भागांमध्ये तांत्रिक विश्लेषणाशी संबंधित आपण काही बाबी बघितलेल्या आहेत. भाग 5 मध्ये शेअरच्या किमतीचे तांत्रिक विश्लेषणातील पुढील भाग आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. अ, या भागांमध्ये मूलतः आपण चार्टचे प्रकार जे आहेत, टाइप्स ऑफ चार्ट्स, यामध्ये कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न्सला आपण न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे बुलिश कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न काय आहेत आणि बेरिश कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न्स काय आहेत. तीन बुलिश कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नची माहिती आणि तीन बेरिश कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नची माहिती आपण या सदर व्हिडिओज मध्ये घेणार आहोत. मित्रांनो, प्राइसचं जे बिहेवियर आहे ते समजून घेण्यासाठी आपणा सर्वांना कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नचं ज्ञान हे अतिशय महत्वपूर्ण भूमिका तुमच्या गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये किंवा ट्रेडिंगच्या निर्णयांमध्ये पार पाडत असते. त्यामुळे माझी सर्वांना सांगणं राहील की शेअर बाजाराचा अभ्यास करत असताना कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न्सला चांगल्या भावनेतून अभ्यास करणे हे अतिशय महत्वपूर्ण आहे. तर यामध्ये आपण कोणते कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नचे प्रकार पाहणार आहोत. ते या ठिकाणी बघा, बुलिश कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न्स आहेत. बुलिश कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न नेमका काय दर्शवते, तर अप ट्रेंड येण्याची शक्यता आहे असं आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या माध्यमातून आपल्याला समजून घेता येईल, है ना. ज्यावेळेस प्राइस ही सतत डाऊन ट्रेंडला आहे, डाऊन ट्रेंड चांगला स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड जर चाललेला असेल, तर डाऊन ट्रेंड नंतर अशा प्रकारची एक प्राइस किंवा अशा प्रकारची कॅन्डल फाउंड होते की त्या कॅन्डल नंतर त्या संबंधित स्पेसिफिक स्टॉक्स मध्ये अप ट्रेंडला सुरुवात होते किंवा त्या ठिकाणाहून बाईंग येण्याची शक्यता ही जास्त आहे असं आपल्याला मानता येते. तर साधारणतः या जो व्हिडिओज मध्ये आहे आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिकचे चार्ट पॅटर्नचे काही प्रकार आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये जो पहिला या ठिकाणी प्रकार आहे त्याचं नाव आहे हॅमर पॅटर्न. हॅमर पॅटर्न किंवा हॅमर असं त्याला म्हणलं जातं. हा जो पॅटर्न आहे डाऊन ट्रेंड नंतर तयार होतो, म्हणजे मार्केट्समध्ये स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड आहे, त्यानंतर ही कॅन्डल त्या ठिकाणी ड्रॉ होत असते. या कॅन्डलचा खालचा शॅडो हा मोठा असतो, म्हणजे जी वीक त्या ठिकाणी असते, शॅडो हा खूप मोठा असतो आणि त्याची जी बॉडी आहे ही बॉडी खूप लहान असते. म्हणजे किंमत खाली जाऊन पुन्हा वर त्या ठिकाणी येत असते. म्हणजेच काय, तर ही कॅन्डल फाउंड झाल्यानंतर विक्री जी आहे ते कमी होऊन खरेदी वाढत आहे किंवा किंमत वाढू शकते, अशा प्रकारचा अनुमान या हॅमर फाउंड झाल्यानंतर आपण काढू शकतो. मित्रांनो, याला जे हॅमर नाव दिलेलं आहे म्हणजे हातोडी, ही जी कॅन्डल्स आहे ही वेगवेगळ्या प्रकारचे आकार तयार करत असते. त्या आकारावरून आपण ठरवत असतो. म्हणजे एक्झॅक्ट आपला जो हातोडा आपण बघितलेला त्या हातोड्याच्या आकाराची ही कॅन्डल्स त्या ठिकाणी फाउंड होत असते. बघा, साधारणतः हा जो चार्ट पॅटर्न्स आहे किंवा चार्ट्स आहे, हा सेन्सेक्सचा आहे. 1 वीकची ही एक कॅन्डल्स आहे. म्हणजे ही जी प्रत्येक कॅन्डल्स आहे ही एका आठवड्याची मिळून बनलेली कॅन्डल्स आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणाहून बघा, सतत मार्केट डाऊन ट्रेंडला म्हणजे स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड या ठिकाणी दिसून येतो. ही कॅन्डल पूर्ण तुम्हाला रेड या ठिकाणी दिसून येतात आणि इथं आल्यानंतर मार्केट पूर्ण खाली गेलं या पद्धतीनं आणि वरी ज्या वेळेस आलं त्यावेळेस ही जी आहे ही वीक आहे, ही शॅडो आहे, ही शॅडो एकदम लांब असते आणि हा जो आकार आहे याला एक हातोडीचा आकार असतो. बघा, ही जी बॉडी आहे बॉडी लहान असते आणि या ठिकाणी ही कॅन्डल जशी फाउंड झाली त्याच्या पुढच्या आठवड्यांपासून मार्केटनं म्हणजे सेलिंगचा जो दबाव होता, सेलिंगचा दबाव या ठिकाणी कमी झालेला दिसून येतो आणि बाईंग या ठिकाणी आलेली दिसून येते आणि त्यानंतर ती बाईंग या हॅमर नंतर एकदम कंटिन्यू तुम्हा लोकांना 2025 पर्यंत म्हणजे 20 पासून 25 पर्यंत तुम्हा लोकांना या सेन्सेक्स मध्ये बाईंग आलेली दिसून येईल.
ही ताकद आहे कॅन्डलस्टिक पॅटर्नची. ही ताकद आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कॅन्डलचं आयडेंटिफिकेशन समजून घेणं गरजेचं आहे. कोणती कॅन्डल बाईंगचे संकेत देतात, कोणते कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मध्ये येतात, याचं ज्ञान घेणं हे आपल्याला टेक्निकल अनालिसिस मध्ये अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. रिझल्ट तुम्हाला मिळतो, परंतु त्यापूर्वी सटीक आयडेंटिफिकेशन हे खूप महत्वपूर्ण बाब आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला कॅन्डलस्टिकचं परिपूर्ण ज्ञान तुम्हाला अवगत होईल, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला तुमचे ट्रेडिंगचे आणि इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स घेणं हे सोपं होईल. कारण टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून तुम्हा लोकांना नेमकं निश्चित बाय कुठं करायचं आहे, स्टॉप लॉस कुठं असला पाहिजेत आणि टार्गेट प्राइस काय असली पाहिजेत याचा अनुमान या ठिकाणी आपल्याला घेता येतो. जनरली कॅन्डलस्टिक्स मध्ये जे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, याच्या हायला क्लोज करून ज्यावेळेस कॅन्डल तयार होते किंवा बॉडीचा जो या ठिकाणी रेस मारल्यानंतर बॉडीचा जो हाय आहे त्या ठिकाणी तुम्ही बाय करून या कॅन्डलस्टिकच्या लोला तुम्ही टॉप लॉस लावू शकता. म्हणजे तुमचं नुकसान जे आहे, तुमचे रिस्क जे आहे तुम्ही लिमिटेड करू शकता, है ना. त्याच्यानंतर तुम्ही साधारणतः या प्रकारचं टार्गेट किंवा इथपर्यंतचं टार्गेट तुम्ही यामध्ये घेऊ शकता, है ना. हे हे टेक्निकल अनालिसिस आपल्याला शिकवतं की परफेक्ट एंट्री कुठे करायची आणि स्टॉप लॉस कुठे घ्यायचा आणि टार्गेट किती घ्यायचं, याचे उत्तर टेक्निकल अनालिसिस हे एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगत असते. तर ह्या गोष्टी आपण समजून घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटते. म्हणून मी तुम्हा लोकांना एक चार्ट पॅटर्नचं बेसिक ज्ञान देण्याच्या दृष्टिकोनातून हा जो चार्ट पॅटर्नचा या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे, हे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. म्हणजे एकच कॅन्डल बनल्यानंतर मार्केटनं सतत चालू असलेला डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये रूपांतरित केला. ही ताकद या हॅमर्स पॅटर्नची आहे. असे अनेक उदाहरणं अनेक स्टॉक्स मध्ये तुम्हाला लोकांना दिसतील. तुम्ही जर तुम्ही चार्ट पॅटर्न प्रत्येक स्टॉकचे ओपन केले आणि त्यामध्ये हिस्टोरिकल डेटा वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये, वन वीकच्या टाइम फ्रेम मध्ये, 1 मंथच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही ज्यावेळेस बघाल, त्यावेळेस तुम्हा लोकांना जेव्हा जेव्हा सेलिंग आलेली आहे तेव्हा तुम्ही खाली बॉटमला तिथं बघाल तर तुम्हा लोकांना कोणता तरी कॅन्डलस्टिक पॅटर्न त्या ठिकाणी फॉर्म झालेला तुम्हाला दिसून येईल. त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नची ओळख तुम्हाला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की ही कॅन्डलस्टिक या ठिकाणी बनली, म्हणून मार्केट्समध्ये जो मजबूत डाऊन ट्रेंड होता त्याचं रूपांतरण हे बुलिश किंवा अप ट्रेंड मध्ये झालेलं तुम्हा लोकांना दिसेल, है ना. तर हे एक हॅमरचं उदाहरण तुमच्यासाठी मी या ठिकाणी दिलं. मला माहिती आहे थेरॉटिकल जर तुम्हा लोकांना हे सांगितलं तर समजण्यासाठी फार कठीण जातं. मग प्रॅक्टिकल्स जर तुमच्या समोर असेल तर थेरॉटिकलला याच्यामध्ये मार्केट्समध्ये प्रत्यक्ष काम करत असताना दुय्यम स्थान दिलं तरी काही हरकत नाही. प्रॅक्टिकल तुम्हाला माहिती असणं फार गरजेचे आहे. त्यामुळे हे समजणं महत्वाचं आहे. दुसरं जे या ठिकाणी आपण बुलिश कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न घेतलेला आहे, त्याचं नाव आहे बुलिश इंगल्फिंग पॅटर्न. म्हणजेच काय तर माहिती, याच्यामध्ये जी माहिती दिली आहे हा 2 कॅन्डलचा पॅटर्न असतो. जसं आपण मागच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मध्ये बघितलं, एकच कॅन्डल फाउंड झाली आणि तिथून अप ट्रेंडला सुरुवात झाली. तर यामध्ये 2 कॅन्डल मिळून पॅटर्न तयार होतो. त्यामध्ये पहिली जी कॅन्डल्स असते लाल म्हणजे बेरिस असते आणि दुसरी जी कॅन्डल्स असते ती हिरवी असते, याला ती बुलिश असते. पहिल्या कॅन्डलला तिनं पूर्णपणे झाकलेलं असतं, म्हणून हिला काय म्हणतात बुलिश इंगल्फिंग पॅटर्न्स असं म्हणतात. म्हणजे इथं जे खरेदीदार आहेत ते मजबूत होत आहेत किंवा अप ट्रेंड सुरू होण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसून येते. आता हे नेमका चार्ट पॅटर्नवर कसं काम करतं हे या ठिकाणी आपण बघूया. हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. 1 वीकची कॅन्डल टाइम फ्रेम आहे. या ठिकाणी तुम्हाला लोकांना दिसत असेल 2015 पासून या ठिकाणी असा सेलिंग म्हणजे डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट जाताना दिसतं. डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट गेल्यानंतर या ठिकाणी मात्र एक रेड कॅन्डलस्टिक या ठिकाणी पहिली फाउंड झाली, ही रेड आहे. आणि त्याच्यानंतर लागलीच मोठी दुसरी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. ही बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न अशा प्रकारे फॉर्म झाली की तिनं आदल्या रेड कॅन्डलला पूर्ण इंगल्प केलं. इंगल्प करणे म्हणजे काय तर झाकून घेणे. तिला झाकून घेतलं आणि पूर्ण बुलिश
कॅन्डलस्टिक त्या ठिकाणी फाउंड झाली. अशा ज्या 2 कॅन्डल्स आहेत त्या कॅन्डल्सला बुलिश इंगल्फिंग कॅन्डल्स असं म्हणतात किंवा बेबी कॅन्डल्स असंही म्हटलं जातं. म्हणजे मदर कॅन्डल्स ही म्हटलं जातं. म्हणजे ही जी आहे ही आई आहे आणि तिच्या पोटांमध्ये असलेलं हे बाळ आहे. अशा प्रकारचं ही हिचं नाव आहे. आणि त्याच्यानंतर याच्या हाय नंतर ज्या कॅन्डल्स बनतात इथून आपण बाय करून याच्या लोला टॉप लॉस लावून अशा प्रकारची रॅली जी आहे किंवा अशा प्रकारचं टार्गेट्स आपण घेऊ शकतो. याच्या समान हे टार्गेट्स आपण घेऊ शकतो किंवा आपण होल्ड पण करू शकतो. पण मात्र आपल्याला जे रिस्क आहे या कॅन्डलच्या लोलाच आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करून चालायचं आहे. याच्या ही कॅन्डलस्टिक फाउंड झाल्यानंतर आपण आयडेंटिफाय केलं, आपण एंट्री केली, परंतु तो ती जी कॅन्डलस्टिक्स आहे आयडेंटिफाय करण्यामध्ये आपण चुकलो तर ज्यावेळेस मार्केट इथून वापस येईल त्यावेळेस इथंच आपल्याला काय करायचं आहे, बाहेर पडायचं आहे, इथंच लॉस बुक करायचा आहे. अशा प्रकारचे संकेत हे कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न्स आपल्याला देत असतात. याला बुलिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक्स असं म्हटलं जातं. हे 2 कॅन्डल्स मिळून या ठिकाणी बनतात. अशा प्रकारची ही याच्यानंतर फाउंड झाल्यानंतर आपल्या या ठिकाणी डाऊन ट्रेंडचं रूपांतरण अप ट्रेंड मध्ये झालेलं आहे. म्हणजेच काय आहे तर मार्केटला या कॅन्डलस्टिकनं बुलिश केलेलं आहे, अप ट्रेंड मध्ये रूपांतरित केलेला आहे असा अनुमान आपल्याला या ठिकाणी काढता येतो. तर मित्रांनो बुलिश इंगल्फिंग पॅटर्न काय आहे हे तुम्हा लोकांच्या लक्षात आलेलं असेल. बायचे टार्गेट प्राइसचे, बाईंग पॉईंटचे, टार्गेट प्राइसचे आणि स्टॉप लॉस प्राइसचे संकेत आपल्याला या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या माध्यमातून आपल्याला काढता येणार आहेत. फक्त याच्यामध्ये रिक्वायरमेंट आहे कॅन्डलस्टिक पॅटर्नचं सटीक ज्ञान. म्हणजे तुम्हा लोकांना परफेक्ट त्याच्यामध्ये परफेक्शन मिळवायचं आहे, आयडेंटिफाय करण्यामध्ये परफेक्शन मिळवायचं आहे. त्याची प्रॅक्टिस, त्याचा सराव हा तुम्हा लोकांना वारंवार करावा लागणार आहे. तुम्हाला बुलिश इंगल्फिंग पॅटर्न कसा बनतो अशा प्रकारचं तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला कॅन्डलस्टिक मिळतात. बस तशा कॅन्डलस्टिक तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक स्टॉकच्या चार्टवर जा आणि हिस्टॉरिकल डेटा शोधून काढा. साधारणतः 100 200 स्टॉक तुम्ही 200 पॅटर्न ड्रॉ करा की जिथून बुलिश इंगल्फिंग बनल्या आणि अप ट्रेंड मध्ये मार्केट गेलेलं आहे. जितका आपण सराव करू तितकं परफेक्शन हे आयडेंटिफिकेशन मध्ये परफेक्शन येईल आणि आपले निर्णय चुकण्याची शक्यता तितकी कमी होईल, प्रॉफिटची शक्यता ही वाढेल. हेच हे टेक्निकल अनालिसिसचं सूत्र आहे मित्रांनो अभ्यास करण्याचं. याच्यामध्ये प्रॅक्टिस हाच सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक तिसरी आणखीन आपण बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न या ठिकाणी माहितीसाठी घेतलेला आहे, अभ्यासासाठी घेतलेला आहे. याचं नाव आहे मॉर्निंग स्टार पॅटर्न. आता जसं पहिला पॅटर्न आपण घेतला सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न घेतला, दुसरा जो घेतला तो डबल कॅन्डलस्टिक म्हणजे 2 कॅन्डल मिळून बनणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न घेतला. आता तिसरा जो आहे हा मॉर्निंग स्टार पॅटर्न आहे. हा 3 कॅन्डलचा मिळून बनणारा पॅटर्न आहे. याच्यामध्ये पहिली जी कॅन्डल आहे म्हणजे बेरीज बनते आणि दुसरी जी छोटी कॅन्डल आहे डोजी किंवा स्मॉल बॉडी असणारा म्हणजेच डोजी हा सुद्धा एक कॅन्डलस्टिक्स आहे. म्हणजे पहिली लाल कॅन्डल बनल्यानंतर दुसरा डोजी बनेल आणि तिसरी जी कॅन्डल आहे ती बुलिश बनेल. म्हणजेच ह्या 3 कॅन्डल ज्या वेळेस फॉर्म होतील त्यावेळेस मार्केटमध्ये असणारा डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडला सुरू होण्याची शक्यता आपल्याला जास्त आहे असं म्हणता येईल. हे झालं थिओरिटिकल बेस. परंतु प्रॅक्टिकल बेसमध्ये नेमका मॉर्निंग स्टार पॅटर्न कशा पद्धतीने फाउंड होतो हे आपण या ठिकाणी बघूया. बघा या ठिकाणी सेम डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंड नंतर ही पहिली जी कॅन्डल आहे पूर्ण रेड या ठिकाणी कॅन्डल्स बनली आणि दुसरी ही कॅन्डल म्हणजे 1 वीकची कॅन्डल आहे पूर्ण एकदम डाऊन ट्रेंड मध्ये गेली, इथपर्यंत आली आणि इथून फास्ट एकदम बाईंग आली. फास्ट बाईंग आल्यानंतर हिची जी वीक आहे ही वीक एकदम लंबा बनली आणि बॉडी ही एकदम लहान या ठिकाणी बनली आणि दुसऱ्या आठवड्यांमध्ये सुद्धा काय झालं, मार्केटनं एक बुलिश कॅन्डल त्या ठिकाणी दिली म्हणजेच पूर्ण ग्रीन कॅन्डल त्या ठिकाणी क्लोज केली. ह्या 3 पॅटर्न जो आहे ह्या 3 पॅटर्न्स मिळून त्याचं स्ट्रक्चर या पद्धतीचं याला म्हणायचं मॉर्निंग स्टार पॅटर्न आहे ना. म्हणजे पहिली रेड कॅन्डल नंतर मग या प्रकारचे डोजी आणि त्याच्यानंतर या प्रकारची बुलिश कॅन्डल
आहे ना. या तिन्ही पॅटर्न्स मिळून याचा ज्यावेळेस हाय तोडला जातो त्यावेळेस या ठिकाणी आपण बाय करू शकतो आणि या ठिकाणी आपण टॉप लॉस लावून साधारणतः पहिलं टार्गेट आपण हे घेऊ शकतो. नाहीतर होल्ड केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं मिळू शकते. आपल्या रिस्क रिवॉर्ड रेशिओनुसार आपण ते टार्गेट अचीव करू शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. बघा 3 कॅन्डलचा मिळून हा जो पॅटर्न ड्रॉ झाला त्याच्यानंतर मार्केट्समध्ये या सेन्सेक्सच्या 1 आठवड्याच्या चार्ट पॅटर्न्स मध्ये आपल्याला मार्केटचं रूपांतरण डाऊन ट्रेंड मधून अप ट्रेंड मध्ये झालेलं या ठिकाणी दिसून येते है ना. तर कॅन्डलस्टिक पॅटर्न हे काम करतं असं आपल्याला म्हणावं लागेल कारण या ठिकाणी हे दिसते लाईव्ह मध्ये दिसतंय काम करताना. तुम्ही सेम कॅन्डलस्टिक पॅटर्न वेगवेगळ्या इंडेक्सच्या चार्ट पॅटर्न्स मध्ये तुम्ही शोधा. तुमच्या लक्षात येईल की हे बनल्यानंतर डाऊन ट्रेंडचं रूपांतरण हे अप ट्रेंड मध्ये होतच. हे कन्फर्म आहे. फक्त प्रश्न याच ठिकाणी येऊन पडतो की आपल्याला एक कॅन्डलस्टिक लाईव्ह मार्केट्समध्ये आयडेंटिफिकेशन करण्याचं ज्ञान अवगत करून घेणं हे खूपच गरजेचं या ठिकाणी दिसून येते. तर हा एक तुम्हा लोकांसाठी महत्वाचा कॅन्डलस्टिक पॅटर्न्स होता. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स हे नुसता एकच नाही आहे, याच्यामध्ये अनेको आहेत. परंतु आपल्याला वेळेची मर्यादाच्या दृष्टिकोनातून मी सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नचं एकच उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला घेतलेलं आहे हॅमरचं. 2 कॅन्डल मिळून जे पॅटर्न बनतात त्याचेही उदाहरणं बरेच आहेत. 2 कॅन्डलस्टिक पॅटर्न हे खूप सारे आहेत. त्याचंही आपण एक उदाहरण घेतलं बुलिश इंगल्फिंगचं. आणि त्याच्यानंतर 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळून जो आपण या ठिकाणी घेतलेला आहे मॉर्निंग स्टार, याचं एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. तर माझं असं सजेशन आहे तुम्हा लोकांना की जे नवीन मार्केट्समध्ये काम करत आहेत हे समजून घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा आणखीन कुठल्या प्रकारचे सिंगल डबल आणि 3 कॅन्डल्स मिळून बनणारे कॅन्डलस्टिक्स पॅटर्न आहेत जे बुलिश आहेत ते बाजूला काढून त्या या दृष्टिकोनातून जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा अशा या चार्ट्सवरती तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, त्याचे अनेक उदाहरणं बघा, त्याचा अभ्यास करा, लाईन ड्रॉ करा, म्हणजे ताकी तुमचा जो सराव आहे हा सराव जास्तीत जास्त होईल आणि तुमचे जे निर्णय आहेत ते कमीत कमी चुकतील आणि प्रॉफिट हे वाढेल. ठीक आहे. यानंतर बघा बेरिश कॅन्डलस्टिक्स चार्ट पॅटर्न्स आहेत. म्हणजे अशा प्रकारचे कॅन्डलस्टिक की मार्केट्समध्ये सतत अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड नंतर मार्केट डाऊन ट्रेंडला येण्यासाठी एखाद्या कॅन्डलचं बिहेवियर तयार करतं. त्या कॅन्डलच्या बिहेवियरवरून आपल्याला लक्षात येते की आता या ठिकाणाहून मार्केट हे डाऊन ट्रेंडमध्ये जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच त्याला आपण बेरिश कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न्स असं म्हणतो. आता याच्यामध्ये उदाहरणासाठी मी शूटिंग स्टार पॅटर्न या ठिकाणी घेतलेला आहे. अप ट्रेंड नंतर म्हणजे हा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. अप ट्रेंड नंतर हा तयार होतो. म्हणजे वरचा शॅडो जो आहे हा मोठा असतो, बॉडी आहे ही लहान असते, किंमत वर जाऊन पुन्हा खाली येते. यावरून आपण अनुमान काढू शकतो की विक्री आता वाढत आहे आणि बाईंग ही कमी होत आहे. म्हणजे किंमत खाली येण्याची शक्यता या ठिकाणी जास्त दिसून येते. बघा शूटिंग स्टार पॅटर्न हा कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे हा कशा पद्धतीने फॉर्म होतो. बँक निफ्टीचा आहे, 1 वीकचा टाइम फ्रेम आहे. ही प्राइस आहे. मार्केट्स सतत बुलिश अप ट्रेंड मध्ये आहे. हा जो आहे ट्रेंड या ठिकाणी एप्रिल महिन्यापासून 2014च्या आपण बघतो आहे की अप ट्रेंड मध्ये आहे. अप ट्रेंड मध्ये गेल्यानंतर मार्केट्समध्ये या ठिकाणी मार्केट्सनं हाय मारला आणि हाय मारून ताबडतोब सेलिंग या ठिकाणी आलेली दिसते. हा वीक तयार झाला आणि ही रेड कॅन्डलची त्याची बॉडी तयार झाली आणि इथून मार्केट्समध्ये सेलिंगला सुरुवात झाली किंवा अप ट्रेंड हा कमजोर होऊन डाऊन ट्रेंडला सुरुवात झाली. अशा प्रकारचे संकेत या शूटिंग स्टार पॅटर्नने आपल्याला दिले आणि तिथून मार्केट्समध्ये डाऊन ट्रेंड हा हळूहळू सुरू झाला. मार्केट 2016 पर्यंत म्हणजे साधारणतः 2015 तर पूर्ण वर्षभर या ठिकाणी आपल्याला डाऊन ट्रेंड मार्केट्समध्ये दिसून येतो. म्हणजे सेलिंग या ठिकाणी काय झाली, हेवी झाली. बायर्स पेक्षा सेलर हे हेवी झाले आणि मार्केट्स हे काय झालं, डाऊन ट्रेंड्स मध्ये याचं रूपांतरण झालं. तर ही जी ताकद आहे कॅन्डलस्टिकची ताकद आहे. या कॅन्डलस्टिकच्या माध्यमातून सर्व गुंतवणूकदार किंवा सर्व ट्रेडर्स आहेत हे डिसिजन्स घेत असतात आणि एक वेळेस सगळ्यांची सायकोलॉजी मॅच झाली की शूटिंग स्टार आहे आता या मार्केट्समध्ये सेलिंगला सुरुवात होणार आहे. इथून सर्व लोक काय करतात, सेलिंगच्या दिशेने जातात. म्हणजे मॅक्झिमम लोक काय होतात, सेलिंगच्या दिशेने चालले जातात. म्हणून मार्केट्समध्ये काय होते, तर सेलिंग येते. तर हे
सायकोलॉजीचा विषय आहे. एकाच वेळी गुंतवणूकदाराची या कॅन्डल्सच्याकडे बघण्याची जी सायकोलॉजी आहे ती सेलिंगची आहे. त्यामुळे मार्केट्समध्ये अशा प्रकारची डाऊन ट्रेंड या ठिकाणी फॉर्म होताना आपल्याला दिसून येतो. तर हे शूटिंग स्टारचं सिंगल कॅन्डलस्टिकचं उदाहरण या ठिकाणी मी घेतलं. पुढं या ठिकाणी बेरी सिंगल पॅटर्न आहे. जसं की आपण बुली सिंगल पॅटर्न बघितला, सेम त्याच प्रकारचा ज्यावेळेस अप ट्रेंडला मार्केट्स असतं, वरच्या साईडला बेरी सिंगल पॅटर्न बनतो. ते कशा पद्धतीने फॉर्म होते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. 2 कॅन्डलचा पॅटर्न आहे. पहिली हिरवी कॅन्डल्स असते मित्रांनो. पहिली जी कॅन्डल आहे अप ट्रेंड नंतर पूर्ण बुलिश कॅन्डल्स त्या ठिकाणी बनते आणि त्याच्यानंतर दुसरी लाल बेरिश आणि दुसरी जी आहे तिच्या बाजूची कॅन्डल ही पूर्ण लाल बेरिश कॅन्डल बनते आणि पहिल्या कॅन्डलला पूर्णपणे झाकते. म्हणजे काय करते? इंगल्प करते, तिला झाकून घेते. म्हणजे याचाच अर्थ त्या ठिकाणी काय झालेला आहे? बेरिश इंगल्फिंग पॅटर्न फॉर्म झालेला आहे. म्हणजे विक्रीदार काय झाले आहेत? तर मजबूत झालेले आहेत. म्हणजे डाऊन ट्रेंडला या ठिकाणी सुरुवात होण्याची शक्यता ही आपल्याला जास्त दिसून येते. बघा 2010 साधारणतः 2010 पासून बँक निफ्टीचा 1 वीकचा चार्ट पॅटर्न आहे. याच्यामध्ये अप ट्रेंड चालू होता. साधारणतः 2010च्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला हे दिसून येतो. इथून अप ट्रेंड्स मध्ये गेल्यानंतर मार्केट्समध्ये ही मोठी ग्रीन कॅन्डल या ठिकाणी बनली आणि लागलीच 1 वीकची म्हणजे पुढच्या आठवड्यांमध्ये पूर्ण शेलिंग आली. या पूर्ण कॅन्डलला काय केलं? या शेलिंगच्या कॅन्डल्सनं इंगल्प केलं, झाकून घेतलं आणि तिथून हा जो कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म झाला तिथून मात्र यामध्ये पूर्ण शेलिंग तुम्हाला दिसून येते 2012 पर्यंत. म्हणजे साधारणतः 2 वर्ष या बँक निफ्टीच्या चार्ट्स मध्ये ही कॅन्डलस्टिक फॉर्म झाल्यानंतर पूर्ण शेलिंग तुम्हाला लोकांना दिसून येते. म्हणजे साधारणतः बघा किती आहे तर 13,000पासून त्याला डायरेक्टली 7,500 पर्यंत मार्केटला ही बेरिश इंगल्फिंग पॅटर्न घेऊन आलेले या ठिकाणी दिसून येते. बाईंगचे सिम या ठिकाणी आपण एंट्री घेईल. या ठिकाणी आपल्याला टॉप लॉस राहील आणि टार्गेट आपल्या फिक्स रिवॉर्डनुसार आपण यामध्ये घेऊ शकतो. असं या ठिकाणी आपल्याला या कॅन्डलस्टिक्स वरून दिसून येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इव्हनिंग स्टार पॅटर्न. 3 कॅन्डलचा पॅटर्न आहे. पहिली पूर्ण हिरवी कॅन्डल बनते, दुसरी छोटी कॅन्डल बनते आणि तिसरी पूर्ण लाल कॅन्डल बनते. यावरून आपण अप ट्रेंड संपून डाऊन ट्रेंड सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण त्याचं उदाहरण चार्टच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा अप ट्रेंड आहे, इथून अप ट्रेंड आहे, वरी गेल्यानंतर चांगली बुलिश कॅन्डल बनली, बुलिश कॅन्डल बनून एक बेरिश कॅन्डल बनली, हा डोजी आहे. त्याच्यानंतर लागलीच मोठी या ठिकाणी सॉरी या ठिकाणी बेरिश कॅन्डल या ठिकाणी बनली आणि त्याच्यानंतर याचा जो लो आहे या कॅन्डलने ब्रेक केला. या ठिकाणी तुम्ही बाय केल्यानंतर किंवा इथं बाय केल्यानंतर तुम्हाला या टॉप लॉस वरती तुम्ही एंट्री घेतल्यानंतर हे टार्गेट्स तुम्ही अचीव करू शकता, हे टार्गेट्स तुम्ही घेऊ शकता. हा कॅन्डलस्टिक 3 कॅन्डल्स मिळून बनला आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी मोठी डाऊन ट्रेंड या ठिकाणी दिलेला दिसतो. म्हणजेच मार्केट्समध्ये बुलिश आणि बेरिश अशा दोन्ही प्रकारचे कॅन्डलस्टिक्स फॉर्म होताना आपल्याला दिसतात, चार्ट पॅटर्न फॉर्म होताना आपल्याला दिसतात. यावरून आपण बुलिश आणि बेरिश कॅन्डलस्टिकचा चांगला अभ्यास करून आपण गुंतवणुकीचा चांगला निर्णय घेऊ शकतो किंवा ट्रेडिंग ही आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो असं या ठिकाणी आपल्याला निष्कर्ष काढता येईल. परंतु अभ्यास, सराव, सटीक आयडेंटिफिकेशन ह्या रिक्वायरमेंट असणाऱ्या गोष्टी आहेत. आपण ज्या पद्धतीनं डिसिजन्स घेतो त्याच्यावरती ठाम राहणं, टॉप लॉसची प्राइस असेल तर टॉप लॉसला ठाम राहणं, टार्गेटला ठाम राहणं, बाईंग पॉइंटलाच एंट्री, अशा प्रकारचे जर चांगलं नियमांमध्ये राहून आपण काम करत असू तर यशाच्या शक्यते तितकं जवळ जाण्याची शक्यता आपल्याला या टेक्निकल अनालिसिसचं ज्ञान घेतल्यानंतर होऊ शकते. तर मित्रांनो या पद्धतीनं मी तुम्हा लोकांसाठी या प्रस्तुत व्हिडिओजमध्ये कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न कशा पद्धतीनं बनतात, बुलिश चार्ट पॅटर्न काय आहेत आणि बेरिश चार्ट पॅटर्न काय आहेत याचं थेरॉटिकल सुद्धा ज्ञान दिलं आणि सोबतच ती किंमत किंवा तो कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर कशा पद्धतीने दिसतो, त्याला कशा पद्धतीने ड्रॉ केलं गेलं पाहिजे,
कशा पद्धतीने निर्णय घेतले पाहिजेत याविषयीचं तुम्हाला ज्ञान या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. याचा चांगला अभ्यास करून तुम्ही चांगलं काम मार्केट्समध्ये करू शकता. धन्यवाद.